ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणखी पाहूयात काही सविस्तर बातम्या. नांदेडच्या नायगावमध्ये नगरपंचायत विरुद्ध महावितरण आमने सामने आलेत आणि थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणनं नगरपंचायतीचा वीज पुरवठा खंडित केलाय, तर थकीत मालमत्ता करापोटी नगरपंचायतीनं महावितरणचं कार्यालय सील केलं. या दोन्ही विभागातील कारवाईमुळे नायगावचा पाणीपुरवठा खंडित झाला. त्याचसोबत पथदिवे सुद्धा बंद पडलेत. त्यामुळे दोघांच्या भांडणात सर्वसामान्य नागरिकांचे मात्र आतोनात हाल होत आहेत. भंडाराच्या लाखांदूर तालुक्यातल्या चपराड पहाडीवरती अस्वलाचं दर्शन झालं आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दुर्गामाता मंदिर परिसरात अचानक अस्वल दिसल्यामुळे खळबळ माजली आणि यावेळी उपस्थितांनी मोठमोठा आवाज करत अस्वलाला पिटाळून लावलं. आता ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवांची घरटी ही मुरुड इथल्या समुद्र किनाऱ्यावरती संरक्षित करण्यात आली आहे. यातील 75 कासवांच्या पिलांना समुद्रामध्ये सोडण्यात आलं. वन विभागाच्या माध्यमातून या कासवांची अंडी संवर्धित केली जातात. साधारण ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत बऱ्याचदा ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची घरटी समुद्र किनाऱ्यावरती आढळतात आणि मे महिन्याच्या अखेरपर्यंत साधारण सुमारे 2,500 ते 3,000 पिल्लं मुरुड समुद्र किनाऱ्यावरून समुद्रामध्ये सोडली जातात. आता पुढची बातमी आहे. पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार सांगलीमध्ये पार पडला आणि यात सांगलीच्याच प्रतीक्षा बागडीनं पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला आणि प्रतीक्षानं कल्याणच्या वैष्णवी पाटीलला आसमान दाखवत मानाची गदा पटकावली आहे. महाराष्ट्र केसरीची गदा कुणाला मिळणार याकडे महाराष्ट्रभरातल्या कुस्ती शौकीनांचं लक्ष लागलं होतं आणि 21 वर्षांची प्रतीक्षा सांगलीच्या तुंगगावची महिला पैलवान आहे. तिचे वडील पोलीस दलात हवालदार आहेत. याआधी प्रतीक्षानं राष्ट्रीय स्पर्धांमध्ये 2 पदकांची कमाई केली होती आणि आता तिनं पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवलाय. माझ्याबरोबर माझे वडील सुद्धा खूप कष्ट करत आहेत. खूप जणांची धडपड आहे. फॅमिलीचा पण पूर्ण सपोर्ट आहे आणि त्यांच्या पूर्ण कष्टाला सार्थक झालेलं आहे आणि मला गदा मिळाली याचा खूप आनंद होत आहे. दिवसात किती वेळा तू प्रॅक्टिस करत होतीस आणि कशा पद्धतीने तयार केली होती? सकाळी 4 ते संध्याकाळी